मित्रांनो नमस्कार. एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. साधारणतः 5:15-5:30 वाजलेले आहेत आणि मी बर्डिंगसाठी आलो होतो, म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आलो होतो. आज काही पक्ष्यांचं फुटेज मिळतं आहे का म्हणून मी या ठिकाणी या नदीच्या पात्रामध्ये येऊन बसलो होतो. आता हे नदीचं पात्र पूर्णतः कोरडं आहे, परंतु या दिवसामध्ये या नदीच्या पात्रामध्ये थोडंसं पाणी आहे. मग हे पाणी पिण्यासाठी टिटव्या, बगळे, पानकावळे, त्याचबरोबर रानकोंबड्या हे सर्व इथे येत असतात. आता एक भटकं कुत्रंसुद्धा इथे येऊन गेला. पाणी थोडंसं राहिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पाणी संपल्यानंतर आसपासच्या एरियामध्ये जवळपास पाण्याचे स्रोत नाही आहेत. मग बराच वेळ बसलो होतो. आज बसल्या बसल्या असं मनात विचार आला, एखादा साप पाणी कसा पित असेल. हा मनात विचार आल्यानंतर काही पानांचा चुळबुळ चुळबुळ आवाज येऊ लागला. मग पानांचा आवाज आल्यावरती जरा लक्ष गेल्यानंतर मला मोठा साप दिसला. थोडंसं कॅमेऱ्याने झूम केल्यानंतर जवळून पाहिल्यावर तो साप म्हणजे दुसरा तिसरा कोणता नाही, तर ती धामण होती. धामण, जिला इंडियन रॅट स्नेक असं म्हटलं जातं. आणि तिचा विणीचा हंगाम मार्च ते एप्रिलच्या दरम्यान असतो. म्हणजे आता हा साधारणतः विणीचा हंगाम चालू होईल. जवळपास 2 मीटर लांबीची ही धामण पाणी पिण्यासाठी या पाण्याच्या स्रोतावरती आली होती. धामण येण्याच्या अगोदर मी खारुताई इथं पाणी पिण्यासाठी आलेली पाहिली. खारुताई हळूहळू इकडे तिकडे अंदाज घेत सावकाश आली आणि पाणी पिऊन गेली. त्या खारुताईला कॅमेऱ्यात टिपायला खूप मजा आली, कारण खारुताई जंगलातील सेन्सिटिव्ह असा प्राणी आहे. जंगलामध्ये ज्यावेळेस एखादा धोका असतो त्यावेळेस खारुताई त्या धोक्याला सर्व पक्ष्यांना, प्राण्यांना सूचित करते की हा धोका आहे आणि सावध ठिकाणी जा म्हणून. तर अशी ही खारुताई, तिला मी कॅमेऱ्यात कैद केलं. परंतु त्या आवाजाकडे लक्ष गेल्यानंतर मी या धामणला सुद्धा कॅमेऱ्यात कैद केलं. आणि ती अगदी खूप सुंदर, जसं माणसं प्राणी पाणी पितात ना, तशी गट 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 पाणी पित होती. आणि पाणी पिल्यानंतर वापस फिरली आणि ती निघून गेली. आता धामण ही निशाचर नाही आहे, म्हणजे रात्री बाहेर फिरून शिकार करणारी नाही आहे. ती दिनचर आहे. आणि उंदीर, बेडूक, सरडे, वटवाघळं हे वेगवेगळे खाद्य ती खात असते. दिवसभर या डोंगराळ प्रदेशामध्ये किंवा नदीच्या पात्रामध्ये किंवा वेगवेगळ्या बिळांमध्ये सरड्यांच्या, बेडकांच्या शोधात फिरत असते. तर अशी ही धामण मला पहिल्यांदाच पाणी पित असताना व्हिडिओमध्ये कैद झाली. आणि तुमच्यासाठी सुद्धा मी हे दृश्य घेऊन आलो. जरी आज पक्षी निरीक्षण किंवा पक्षी नाही दिसले तरी धामण कशी पाणी पिते याची उत्सुकता मला देखील होती, आणि ती आज पूर्ण झाली. आणि तिला मी आज कॅप्चर करू शकलो आणि तुमच्यापर्यंत पोचू शकलो. भेटूया पुन्हा एकदा अशाच वेगळ्या कसल्या तरी कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास आणखीन काही मला भेटते का ते बघूया.